नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तर्फे मी सागर जगताप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। पहा मित्रांनो, नुकतीच शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण असणारी परीक्षा म्हणजेच अभियोग्यता चाचणी 2025 नुकतीच संपन्न झालेली आहे। 27 तारखेला सुरू झालेली परीक्षा 27 मे ला सुरू झालेली परीक्षा 5 जून पर्यंत पूर्णतः संपन्न झाली वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये। आपल्याला माहिती आहे आपण त्या प्रत्येक दिवशी प्रत्येक शिफ्टचं लाईव्ह असं विश्लेषण तुमच्या समोर सादर करत होतो। आता ते विश्लेषण सादर करत असताना तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल, प्रत्येक शिफ्ट्स वाईज जर विचार केला गेला तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मते त्यावेळची असणारी प्रश्नांची काठिण्य पातळी आपल्याला वेगवेगळी जाणवत होती। काहींचं मत होतं की माझ्या शिफ्ट्सला खूप अवघड असा पेपर आला होता, काहींचं मत होतं की आज खूप सोपा आपल्याला पेपर आलेला होता। म्हणजे आज ज्यावेळेस पहिला टप्पा पूर्ण झाला, पहिला टप्पा म्हणजेच काय की साधारणतः 27 तारखेला सुरू झालेली एक्झाम 30 तारखेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये, नंतरच्या 2 दिवस सुट्ट्या होत्या, नंतर 2 तारखे ते 5 तारखेच्या दरम्यानची असणारी परीक्षा। यामध्ये आपण जर ओव्हरऑल जर विचार करायला गेलं तर प्रत्येक विद्यार्थ्याचं मध्ये, आता हे तर आपण प्रत्यक्षात त्या गोष्टी तर जाणू शकत नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यावर लक्षात येत होतं की प्रत्येक शिफ्ट्स वाईज प्रत्येक दिवशी परीक्षा मध्ये असणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही वेगवेगळी, कधी सोप्या पद्धतीने म्हणत होते, कधी मॉडरेट म्हणत होते, तर कधी जरा टफ लेवल म्हणत होते। मग याचा अर्थ असा की विद्यार्थ्याला दिले गेलेले पेपर्स हे प्रत्येकाला सारख्या स्वरूपाचे येत नव्हते। मग यावरून सगळ्यात महत्त्वाचं आहे की आयबीपीएस ज्यावेळेस एखादी एक्झाम कंडक्ट करते त्यावेळेस वेगवेगळ्या शिफ्ट्सचे आयोजन, साधारणतः आता आपली एक्झाम मोठी होती, साधारणतः 8 दिवस चाललेली एक्झाम, साहजिकच प्रत्येक दिवसाची काठिण्य पातळी विचारात घेता मग आयबीपीएस त्याच्यासाठी एक मेथड अवलंबते, ती म्हणजे नॉर्मलायझेशन। साहजिकच विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता, विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये, सगळ्यांना समान संधी मिळावी आणि निवड प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी या आयबीपीएस अशा पद्धतीचा अवलंब करते। अगोदर ती पद्धती जाणून घेऊयात याचं महत्व काय आहे। कारण आयबीपीएस ही नॉर्मलायझेशन प्रक्रियेत ज्यावेळेस घेते तेच महत्वपूर्ण गोष्टींचा विचार केला जातो। साहजिकच शिफ्ट्सचा तर आपल्याला माहितीये, समजा आपण एक दिवस पकडू द्या, सुरुवात झाली 27 मे ला, 27 मे ला 3 शिफ्ट साधारणतः पार केल्या गेल्या, पारित झाल्या। 1 नंबरची शिफ्ट, 2 नंबरची शिफ्ट आणि 3 दिवसभरातील असणाऱ्या 3 शिफ्ट। आता या शिफ्टचा आता आपण एका शिफ्टचा विचार करूया। आता समजा पहिल्या दिवशी असणारी पहिली शिफ्ट, साहजिकच त्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना समजा नवीन असणारी, ज्यांना की आयबीपीएस फॉर्मॅट माहिती नाही, त्यांच्या दृष्टीने समजा ती शिफ्ट अवघड गेली, साहजिकच त्यांना त्या प्रश्नांचं स्वरूप माहिती नव्हतं। नंतर शिफ्टद्वारे नंतरच्या दिवशी त्यांना ते फॉर्मॅट लक्षात आल्यामुळे त्यांना थोडा फायदा झाला। आता समजा या पहिल्या शिफ्ट्स मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना जर पेपर अवघड गेला असेल तर त्या गोष्टीचा म्हणजे शिफ्टचा स्तराचा विचार केला जातो। प्रत्येक शिफ्टची काठिण्यमध्ये डिफिकल्टी लेवल मोजली जाते। उदाहरणार्थ आता या त्या शिफ्ट्स मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी अवघड पेपर गेलाय, मग रिझल्ट आल्यानंतर लक्षात येतं की सरासरी जर मार्क पाहिले तर विद्यार्थ्यांना जो स्कोर रँकिंग नुसार विचार, खूप कमी विद्यार्थ्यांना साधारणतः 150 ते 160च्या दरम्यान मार्क आहेत। मग साहजिकच तिथं तुम्हाला जाणवेल की विद्यार्थ्यांना सरासरी प्रत्येकाला पेपर कसा गेलाय, अवघड गेलाय। त्यानंतर विचारात घेतली जाते शिफ्ट्स मध्ये असणारी विद्यार्थी संख्या। एकूण ज्या महाराष्ट्रभर जिथं ही टेट एक्झाम संपन्न झाली त्या शिफ्ट्स मध्ये एकूण विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांना गेलेला पेपर आणि त्यांचं असणारं मार्क, म्हणजे या दोन्हींची सरासरी काढली जाते। सरासरी म्हणजेच काय, साधारणतः त्या शिफ्ट्स मध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 120 मार्क येत आहेत, म्हणजे हायेस्ट समजा असेल 170चा आणि लोएस्ट अत्यंत कमी असेल, मग यांची सरासरी काढून 120। आता ही सरासरी प्रत्येक शिफ्ट्स वाईज वेगवेगळी येईल, म्हणजे जिथं सरासरी जास्त येईल याचा अर्थ त्या शिफ्ट्स मध्ये विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेलाय, जिथं सरासरी अत्यंत कमी येईल याचा अर्थ तिथं विद्यार्थ्यांना पेपर हा अवघड गेलाय। मग साहजिकच
जिथं समजा आता काही ठिकाणी 120 आहे, काही ठिकाणी 130 आहे, काही ठिकाणी 125 आहे, मग साधारणतः लोएस्ट टू हायेस्ट या शिफ्टचा विचार करून आयबीपीएस काय करते, जिथं सरासरी कमी आली असेल त्या लोकांना किंवा त्या विद्यार्थ्यांना साहजिकच नॉर्मलायझेशनने काही गुण हे प्लस मध्ये ऍड होतात. जिथं सर्वांनाच सोपा पेपर गेला आहे, म्हणजे जिथं जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, याचा अर्थ तिथं सर्वच विद्यार्थ्यांना सोपा पेपर गेलेला आहे, तिथं साहजिकच नॉर्मलायझेशनने असणारे मार्क पूर्वी जसे मिळाले होते त्यापेक्षा थोडे कमी होतात. यालाच म्हटलं जातं नॉर्मलायझेशन, त्यालाच म्हटलं जातं सामान्यीकरण. एकूण शिफ्टची संख्या विचार म्हणजे टोटल म्हणजे 8 दिवसामध्ये जेवढ्या शिफ्ट्स झाल्या, म्हणजे 8 दिवस साधारणतः प्रत्येकी 3 शिफ्ट, साधारण या समजा आपण अंदाजे घेतोय 24 शिफ्ट्स पारित झाल्या किंवा संपन्न झाल्या. या संपूर्ण गोष्टीचा विचार करून त्याचं नॉर्मलायझेशन केलं जातं, सामान्यीकरण केलं जातं. प्रत्येक शिफ्ट वाईज ते नॉर्मलायझेशन वेगवेगळं होतं. काहींना त्याच्यामुळे फायदा होतो नॉर्मलायझेशन मुळे, आपल्या पूर्वीच्या गुणामध्ये त्याच्यामध्ये बढोतरी होते. काहींना नॉर्मलायझेशनचा जर पहिल्यांदा जास्त मार्क असतील सर्व शिफ्टला तर तिथे थोड्या बहुत प्रमाणात मार्क कमी होतात. ही असते नॉर्मलायझेशनची मेथड. आता तुम्ही म्हणता मी खूप सुरुवातीला पेपर दिला होता, मला खूप अवघड गेला होता, आता नंतरच्या शिफ्ट्स मध्ये 2 तारखेपासून त्या 5 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना सगळे प्रश्न समजले होते, कसे येणारे, कसे स्वरूप आहे. पण साहजिकच नॉर्मलायझेशन मध्ये कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून आयबीपीएस अशा पद्धतीने या प्रक्रियेचा अवलंब करते. याचा फायदा काय, साहजिकच आहे याचं महत्व काय आहे, तर यामुळे समान संधी म्हणजे माझा पहिल्या दिवशी झाला, माझा शेवटच्या दिवशी झाला, माझा पहिल्या शिफ्टला होता, माझा सगळ्यात लास्टच्या दिवशी लास्टच्या शिफ्टला होता, असं कुणाच्या मध्ये मतभेद किंवा भेदभाव होऊ नये, सर्वांना त्या परीक्षेमध्ये समान संधी उपलब्ध व्हावी यासाठी या आयबीपीएस या नॉर्मलायझेशनचं आयोजन करत असते. पुढे प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळते कारण गुणांचं समायोजित असं केलं जातं. त्यानंतर योग्य निवड, प्रॉपर सिलेक्शन, साहजिकच आहे जिथं भेदभाव केला जात नाही, जिथं फक्त आणि फक्त एका शिफ्टला जास्त मार्क पडले त्याचा फायदा त्याच्या सिलेक्शनला झाला असं होता कामा नये. म्हणून सरासरीमुळे नॉर्मलायझेशनमुळे योग्य शिक्षक, आता साहजिक शिक्षक भरती प्रक्रियेशी आहे म्हणून योग्य अशा शिक्षकाची निवड होते, योग्य विद्यार्थी निवडले जातात कारण त्यांना गुणांमध्ये समानता येते. आणि सगळ्यात महत्वाचं ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता म्हणजे इथं असं नाही की शिफ्ट वाईज काहींना सोपा काहींना अवघड पेपर गेला, ज्याचा फायदा ज्यांची उशिरा शिफ्ट होती त्याच्यामुळे त्यांना फायदा झाला. आता इथं जी ट्रान्सपरन्सी आहे, पारदर्शकता आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होतो, फायदा होतो. त्यामुळेच आयबीपीएस नेहमी ही नॉर्मलायझेशन मेथड यूज करते, वापरते, ज्याचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा होता. आता सगळ्यात मुद्दा असा की नॉर्मलायझेशन कसं केलं जातं, मी त्याचे मुद्दे सांगितले परंतु त्याचे काही सूत्र आहेत, टेक्निक्स आहेत, ती जी आहे ती एकदम उच्च, त्यामध्ये गुण सर्व उच्च गुण असणारे, सर्व निम्न गुण असणारे, मग कशा पद्धतीने कुठले विद्यार्थी घेतले जातात, कुठले विद्यार्थी सरासरीमध्ये पकडले जातात, आणि नॉर्मलायझेशन ही एक टेक्निकल गोष्ट आहे जी अत्यंत पारदर्शकतेने आयबीपीएस राबवते, त्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो. पण यासारखी खूप महत्वपूर्ण माहिती आपल्याला मिळते. साहजिकच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काय महत्व आहे की आपला जरी उशिरा झाला किंवा लवकर झाला, आपल्याला अवघड आला पेपर किंवा सोपा आला, याचा आपल्याला नॉर्मलायझेशन मुळे एक फरक पडतो की आपल्याला आपले योग्य, आपल्या म्हणतात ना सर्वांना समान संधी मिळते, तिथं ट्रान्सपरन्सी राहते आणि योग्य निवड प्रक्रियेद्वारे आपल्याला तिथं आपल्या निश्चित आपल्या ध्येयापर्यंत, उद्दिष्टापर्यंत पोहोचता येतं. नक्कीच एक महत्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी असेल. याना अशा अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला इथून पुढे या चॅनलवरती उपलब्ध असतील, जे शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचे असणारे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला जो कोणी विद्यार्थी आज नवीन आला असेल, सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलवरती शिक्षक भरती रिलेटेड, पवित्र पोर्टल रिलेटेड इत्थंभूत आणि विश्वासार्ह माहिती तुम्हाला दिली जाईल, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभार. तुम्हाला आवडला असेल तर तुमचं ऍप्रिसिएशन, तुमच्या प्रतिक्रिया, तुमचं सजेशन कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.
चला थांबतोय, पुन्हा भेटू पुढचा व्हिडिओ संदर्भात नवीन स्वरूपाची माहिती घेऊ. तुर्तास तुमची रजा घेतोय. गुड बाय अँड टेक केअर.